कडाव ते टाटा भिवपुरी रोड निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे। या रस्त्याच्या कामाचे ठाकरे गटाचे नेते बाबू घारे यांनी पोलखोल केली आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून हा रस्ता कशा पद्धतीने बनवलेला आहे आणि या रस्त्याच्या कामाचा दर्जा, मालाचा दर्जा या संदर्भामध्ये व्हिडिओतून स्पष्टपणे ते सांगत आहेत। त्यामुळे ठेकेदारानं कशा पद्धतीने काम केलं या व्हिडिओतून आपल्याला स्पष्टपणे जाणवतंय आणि सगळंच काम लाड या ठेकेदाराला दिलेलं आहे असा आरोप सुद्धा बाबू घारे यांनी केलाय। कडाव ते टाटा पॉवर रोडचं काम समर्थ कृपा कंपनी लाड नावाच्या ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं केलंय। साइड शोल्डर केला आहे, त्याला पाहिजे त्या प्रमाणात रोलिंग मटेरियल वापरलेलं नाही। जे पीएमपी करण्यात आलं आहे त्यापूर्वीचा रोड जो होता त्याला कुठल्याही प्रकारची पकड येण्यासाठी प्रक्रिया न करता खडी टाकून थुकपट्टी लावण्याचं काम चालू आहे। तसंच डांबर सुद्धा खूप कमी प्रमाणात वापरलंय। या रस्त्याबाबत दर्जा घसरलाय। ठाकरे गटाचे नेते बाबू घारे या रस्त्याबाबत आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी पत्र पाठवलंय। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग या ठेकेदारावर कारवाई करणार का हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यामुळे ठेकेदाराला अभय देण्याचं काम यापुढे कोण करणार आहे का हा खूप महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कशा प्रकारची डांबर कोणी लाड नावाचा ठेकेदार आहे, कर्जत तालुक्यामध्ये त्याला बरेचसे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत। आपण पाहू शकता कशा प्रकारची डांबर इथे टाकलेली। डांबरही खाली नाही, फक्त वरती नावाला एक स्प्रे करत आलेले आहेत। आपल्याला लगतचे शेतकरी इथे जे बारामाही असतात ते पण सांगतात। हे बघा, ही अशी जर डांबर असेल तर माझा पीडब्ल्यूडी आणि प्रशासनाला विनंती आहे की आपण कोण इकडे इंजिनियर उभे करून काम करून घेत आहे। हे बघा, त्यानंतर कामगार हे नुसते फावड्याने निघत आहे, म्हणजे खाली डांबर नाही, त्याला जुन्या रोडला स्क्रॅच केलेलं नाही। साईड पट्टी दिसते आपल्याला, साईड पट्टीला रोलिंग नाही। ज्या प्रमाणात खडी टाकायला पाहिजे, रम टाकायला पाहिजे त्या प्रमाणात टाकून केलेलं नाही। माझी प्रशासनाला विनंती आहे त्या योग्य ते कारवाई लवकरात लवकर या ठेकेदारावर करून घेण्यात करावी, नाहीतर आम्ही येथे या रोड कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात आंदोलन उभा करू। हे बघा, ही साईड पट्टी आहे, त्याच्यात लेबरांनी खोदलेले आहे। 7 इंचापेक्षा खडी वगैरे सगळं त्याचं मटेरियल टाकून 7 इंचापेक्षा जास्त खोल नाहीये। हे बाबा जरा साईडला वर, हे बघा, हे खोदलेलं साईड पट्टी 7 इंचापेक्षा जास्त नाहीये आणि रुंदी जर आपण बघितली तर जेमतेम 3 फुटापेक्षा आतमध्ये ते आहे। मित्रांनो, साईड पट्टीचं काम होत असताना या साईड पट्टीला प्रॉपर साईड पट्टीला पहिल्यांदा रोलिंग व्हायला पाहिजे। तसं कुठल्याही बाबतीत इथं रोलर झालेलं एक साथ झालेला आहे। जे काही झालेलं आहे ते एक साईड पट्टीचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळं अतिशय निकृष्ट दर्जाचं येथे टाटा पॉवर रोडवरचं काम चालू आहे। प्रशासनाला मी विनंती करतो की आपण याकडे त्वरित लक्ष द्यावं। आपण पाहू शकता यांनी कालच हे काल किंवा परवा डांबरीकरण केलेलं आहे। एमपीएम एक दगड सुद्धा डांबराने भिजलेला आपल्याला दिसत नाहीये। बंधूंनो, तालुक्यामध्ये जर विकास कामं अशी होणार असतील तर येणाऱ्या काळामध्ये केलेली विकास कामं किती काळ टिकतील हे आपण या कामाच्या माध्यमातून समजून घेतलं पाहिजे। आमचा विकास कामाला विरोध नाहीये, परंतु जे काही करताय ते आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे। काल केलेलं काम जर आज खराब होत असेल तर यामध्ये कशा प्रकारचं मटेरियल वापरले आहे हे आपण पाहू शकता। विकासनामा, कर्जत।